नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 5 फेब्रुवारीचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन आणि रविराज हे बोलत असतात की काही करून नागराजचा जामीन थांबवायलाच लागणार. कारण जर तो उद्या सुटला तर तो एकतर फरार तरी होईल, नाहीतर जे काही पुरावे असतील ते सगळे नष्ट करण्याचा प्रयत्न तरी करेल. तेवढ्या तिकडे सायली येते. रविराज म्हणतो, सुमन कशी आहे? सायली म्हणते, त्या खूप घाबरल्यात नागराज काकांना. त्यांच्या मनातली भीती जायला खूप टाईम जाईल. आपण नागराज काकांची बेल कशी थांबवू शकतो? अर्जुन म्हणतो, आम्ही तोच विचार करत होतो. सायली म्हणते, एक मार्ग आहे. जो मार्ग आधी पण आपण अवलंबून घेतला होता, तो आत्ताही वापरू शकतो आपण. नंतर आपल्याला दाखवतात की नागराज महिपतला म्हणतो की तुझं काय होणार आहे? मी तर आता उद्या सुटतोय. नागराज म्हणतो, आता माझी बेल होणार, तू एकटाच इथे राहणार. सॉरी, मी तुला कंपनीने देऊ शकलो. मी इकडून बाहेर पडल्यावर तोंड उघडणार नाहीस ना? महिपत काहीच बोलत नाही. नागराज म्हणतो, हो, माझ्या लक्षात आलं. कसं तोंड उघडशील? मी तर नाही उघडणार आहे, कारण मी शब्दाला दिलेला पक्का आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जर तोंड उघडलंस ना तर काय होईल माहिती आहे ना? तुला मैताला जावं लागेल, पोलीस प्रोटेक्शनमध्ये. ते सुद्धा कळलं ना कोणाचा मयत? महिपत एकदम घाबरतो. दुसऱ्या दिवशी सकाळी नागराजला बेल मिळते. तो तेव्हाही महिपतला चिडवून निघून जातो. तिथे पोलीस स्टेशनला नागराजला त्याच्या सगळ्या वस्तू मिळतात. भालेराव वकील म्हणतात, चला आता निघायचं का? नागराज म्हणतो, हो, निघायचं म्हणजे निघायचंच. आणि तो टर्न होतो तेवढ्यात तिकडे त्याला लाद बसते जोरात. नागराज ओरडतो, काय प्रकार आहे अर्जुन? अर्जुन म्हणतो, तुला फक्त एका गुन्ह्यासाठी बेल मिळाली आहे, बाकी गुन्ह्यांचं काय? तेवढ्यात तिकडे सायली, कल्पना, सुमन आणि प्रतिमा येतात. सायली म्हणते, तुम्हाला घरगुती हिंसाचाराबद्दल काय म्हणायचंय? तो अपराध तर आहेच ना तुमचा. सुमन म्हणते, इन्स्पेक्टर साहेब, मला ह्यांच्या विरुद्ध हिंसाचाराचा गुन्हा दाखल करायचा आहे, घरगुती हिंसाचार. पोलीस म्हणतात, तुम्ही लेखी तक्रार द्यायला तयार आहात का? सुमन म्हणते, हो, ह्यांनी मला खूप छळलं आहे, मला खूप मारहाण देखील केली आहे आणि मानसिक संतुलन माझं बिघडवलं आहे ह्यांनी. तुम्ही मला सांगा, तिकडे मी साईन करायला तयार आहे. नागराज म्हणतो, अर्जुन, हे काय चाललंय तुझं? मला इकडे अडकवून ठेवायला हे सगळं करतोयस ना? पण तू काय हे करू नकोस हां, मला लगेच बेलसुद्धा मिळेल ह्या अपराधासाठी. अर्जुन म्हणतो, तुम्हाला बेल मिळणार नाही. भालेराव वकील, जरा सांगा तुमच्या क्लायंटला. नागराजचा वकील त्याला सांगतो की घरगुती हिंसाचारासाठी बेल मिळत नाही, हा नॉन बेलेबल ऑफेन्स आहे. नागराज म्हणतो, काय? नागराज म्हणतो, थोडे चापटे काय मारले तर लगेच हिंसाचार झाला काय? सायली म्हणते, हो, त्याला शारीरिक हिंसाचारच म्हणतात. कोणत्या बाईच्या मनाविरुद्ध तिला स्पर्श केलेला हा हिंसाचारच आहे. त्याच्यामुळे तुला जेलमध्येच जावं लागेल. नागराज म्हणतो, अरे तुरे करायला लागलीस मला? सायली म्हणते, तुझी लायकीच नाही आहे अहो जावं करायची किंवा मान देण्याची. इन्स्पेक्टर साहेब, ह्याला आत टाका आत्ताच्या आत्ता. नागराज म्हणतो, ओ वकील साहेब, काय करताय? काहीतरी करा. वकील म्हणतो, आम्ही ह्या बाबतीत काही करू शकत नाही. अर्जुन म्हणतो, तुला असं वाटतं तू किती गुन्हे करशील आणि बाहेर येशील? तुझा बेल करण्याचा हा प्लॅन फसलाय. आता तू किती वर्ष सडत राहतोस तुरुंगात ते बघ. सायली म्हणते, तुम्हाला काय वाटलं की तू काहीही करशील आणि लोक काही ऐकत राहतील का? रविराज म्हणतो, प्रतिमाने सुद्धा बघितलेलं आहे आणि आमच्याकडे खूप साक्षीदार आहेत. त्याच्यामुळे आता तू जास्तीत जास्त वर्ष सडलास जेलमध्ये तर बरं होईल. सुमन म्हणते, तुम्ही चुकलात, तुम्ही खूप चुकलात आणि तुम्हाला शिक्षा व्हावी यासाठी अर्जुन आणि सायलीला मी मदत करणार आहे. सायली म्हणते, ही शिक्षा फक्त नागराजसाठीच नाही आहे, पण ह्याच्यासारख्या अनेक पुरुषांसाठी आहे ज्यांना वाटतं बायको त्यांची मालमत्ता आहे आणि तिला कसंही वागवलं तरी चालतं. पण हे फार चुकीचं आहे. आता ह्या सगळ्या पुरुषांना धडा मिळेल की बायको ही तुमची वस्तू नाही आहे ठेवलेली, की तिला कसंही वागवा तुडवा चालतं. नंतर आपल्याला दाखवतात की नागराज पुन्हा जेलमध्ये येतो. महिपात म्हणतो, काय रे, स्वप्न पडलं रे मला? तूच आला होतास जेलमध्ये म्हणून, आणि हसायला लागतो. नागोब्या, तोंड बंद झालं काय रे? तोंड करी बाता. आणि असं झालंय तुझं. काय रे, तोंड बंद झालं का? काय झालं, काय झालं? जिच्यासाठी तू धमकी देत होतास ना, तिला या जगाच्या नजरेपासून कसा मी गायब करतो हे तू पण बघत राहशील. आणि तुला काय वाटलं तू शेर आहेस? तो अर्जुन सुभेदार सवा शेर आहे. तो तुला जेलात कसा सडवत ठेवेल तू फक्त बघ. आणि मी पण इथे काही दिवसच आहे.
नंतर बघ मी पण कसा सुटतो इकडून. नंतर आपल्याला दाखवतात की सायली सकाळी नाश्त्यासाठी खाली तयारीला येते. विमल म्हणते, तुम्ही काहीही काम करू नका. तुम्हाला आणि अर्जुन साहेबांना कल्पना ताईंनी वरती बोलवले त्यांच्या खोलीत. सायली म्हणते की कशाला बोलवलं असेल. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की सायली अर्जुनला जाऊन सांगते की कल्पनाने आपल्याला तिच्या खोलीत बोलवले. अर्जुन म्हणतो, असं का? आणि सायली म्हणते, आज दिवसभर काहीच काम नाही करायचं असं पण सांगितले. नंतर ते दोघं त्यांच्या खोलीत जातात. प्रताप म्हणतो, तू एवढा नामवंत वकील आहेस, पण तुझ्या एक गोष्ट लक्षात नाही आली का? अर्जुन म्हणतो, कोणती गोष्ट? मित्रांनो, आपण भेटूया पुढच्या भागात. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. बाय.